या अगोदरच्या पिरियडला ऑस्मॉसिस प्रोसेसबद्दल माहिती बघितली, सेमी परमेबल मेम्ब्रेनबद्दल माहिती बघितली, अबेजनॉल्ट एक्सपेरिमेंट हाही याच्या अगोदरच्या पिरियडला पाहिला. आणि आत्ता सकाळच्या पिरियडला आपण ऑस्मॉटिक प्रेशरबद्दल माहिती बघत असताना, ऑस्मॉटिक प्रेशर इट इज डिफाईन्ड ॲज हायड्रोसायटिक प्रेशर बिल्ट अप ऑन द सोल्युशन which just stop the osmosis. Hydrostatic pressure built up on solution which just stop the osmosis is called osmotic pressure, or the excess of pressure which must be applied to a solution. Excess of pressure which must be applied to a solution to prevent flow of solvent into solution through semi-permeable membrane. It is also called osmotic pressure. Excess of pressure which must be applied to a solution to prevent flow of solvent into solution through semi-permeable membrane is called osmotic pressure. Osmotic pressure is colligative property. It is represented by pi. Osmotic pressure is equal to hydrostatic pressure pi equal to H rho z, where H is increase in the level of tube, unit cross section, height of column, then liquid column in the tube. Rho is the density of solution, and g acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Then isotonic solution. Iso means same. मराठीत त्याला आपण समपरासरणी असं म्हणतो. यामध्ये आयसो समपरासरणी द्रावण, 2 or more solution having same osmotic pressure are called isotonic solution. 2 किंवा 2पेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जर सेम असेल तर अशा सोल्युशनला आपण आयसोटॉनिक सोल्युशन म्हणतो, समपरासरणी द्रावण असं म्हणतो. इन आयसोटॉनिक सोल्युशन देर इज नो फ्लो ऑफ सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. इन आयसोटॉनिक सोल्युशन C1 equal to C2, N1 equal to N2, W1 upon M1 equal to W2 upon M2 in case of isotonic solution. In isotonic solution, W1 upon M1 V1 equal to W2 upon M2 V2. हे सगळ्या कंडिशन आयसोटॉनिक सोल्युशनसाठी लागू होतात. pi1 equal to pi2, C1 equal to C2, N1 upon V1 equal to N2 upon V2, W1 upon M1 V1 equal to W2 upon M2 V2. ह्या सगळ्या कंडिशन आयसोटॉनिक सोल्युशनच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण एरिया 0.1 मोलर एरियाचं सोल्युशन आणि 0.1 मोलर आपण सुक्रोजचं सोल्युशन घेतो त्यावेळेस ते आयसोटॉनिक असतं. ते काय असतं? आयसोटॉनिक असतं. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, पण इन केस ऑफ मोल पर लिटर हे सेम असेल, मात्र ग्रॅम पर लिटर मात्र वेगवेगळं असेल. युरियाच्या बाबतीत आपण 3.9 ग्रॅम युरिया 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, त्यावेळेस 0.1 मोलर युरियाचं सोल्युशन त्या ठिकाणी तयार होतं. आणि ज्यावेळेस आपण सुक्रोजचं सोल्युशन तयार करतो त्यावेळेस हे सुक्रोजचं सोल्युशन तयार करत असताना त्या ठिकाणी आपण जे मोलर मास आहे, युरियाच्या बाबतीत मोलर मास ग्रॅम पर लिटर 3.9 ग्रॅम पर लिटर युरियाच्या बाबतीत आपण घेतो 0.05 मोलरला, आणि 0.05 मोलरला 7.19 ग्रॅम पर लिटर सुक्रोज सोल्युशन घेतो. बघा, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, मोल पर लिटर सेम आहे, परंतु ग्रॅम पर लिटर मात्र युरियाच्या बाबतीत 0.05 मोलरसाठी 3.5 ग्रॅम युरिया 1 लिटरमध्ये डिझॉल्व करतो, आणि सुक्रोजच्या बाबतीत 17.19 ग्रॅम सुक्रोज साखर आपण 1 लिटर पाण्यात डिझॉल्व करतो. त्यावेळेस दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटरमध्ये सेम असेल 0.05. त्यावेळेस ते दोन्ही सोल्युशन आयसोटॉनिक सोल्युशन्स असतील.
आणखी एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर या ठिकाणी 0.85 बिकॉज देअर ऑस्मोटिक प्रेशर इज सेम. अनदर एक्झाम्पल 0.85 NaCl सोल्युशन म्हणजे 0.16 नॉर्मल ज्यावेळेस आपण सोल्युशन घेतो त्यावेळेस असं सोल्युशन हे आयसोटॉनिक असतं कुणाबरोबर विथ रिस्पेक्ट टू ह्युमन ब्लड. दिस सोल्युशन इज टू बी इंजेक्टेड into animal body must be isotonic with solution present in the body cell. हे आपणाला सलाईन वॉटरच्या बाबतीत दुसरं एक्झाम्पल सांगता येईल. सलाईन वॉटर 0.85 मोल सोडियम क्लोराईडचं सोल्युशनमध्ये सलाईन वॉटर असेल, हे आयसोटॉनिक असेल विथ रिस्पेक्ट टू ह्युमन ब्लड. आता दुसरा जो प्रकार आहे हायपोटॉनिक सोल्युशन, परासरणी आपण सोल्युशन म्हणतो, मराठी त्याला परासरणी सोल्युशन म्हणतो. व्हेन टू सोल्युशन्स हॅव डिफरंट ऑस्मोटिक प्रेशर देन ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज लेस दॅन दॅट ऑफ अनदर सोल्युशन देन इट इज कॉल्ड हायपोटॉनिक सोल्युशन. ज्यावेळेस दोन सोल्युशन आपण कम्पेअर करत असतो त्या दोन्ही सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर डिफरंट असतं आणि ज्यावेळेस एका सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्या सोल्युशनच्या कम्पॅरिझनला कमी असतं, साहजिकच कमी ऑस्मोटिक प्रेशर असणाऱ्या द्रावणाला आपण आयसोटॉनिक सोल्युशन म्हणतो, परासरणी सोल्युशन द्रावण असंही म्हणतो. मोर जे डायल्यूट सोल्युशन्स असतात त्यांच्या ठिकाणी लोअर ऑस्मोटिक प्रेशर असतं, कारण त्यांच्या ठिकाणी व्हेपर प्रेशर जास्त असतं, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी लोअर ऑस्मोटिक प्रेशर असतं. अशा सोल्युशन हे आयसोटॉनिक सोल्युशन म्हणून काम करतात. तिसरं जे सोल्युशन आहे हायपरटॉनिक सोल्युशन. आपण हायपरटॉनिक सोल्युशनच्या बाबतीत जात असताना ज्याला अतिपरासरणी सोल्युशन असंही मराठीत म्हणतो, ज्यावेळेस दोन सोल्युशन किंवा दोनापेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर डिफरंट असतं आणि साहजिकच एका सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर हे दुसऱ्या सोल्युशनच्या कम्पॅरिझनला जर जास्त असेल तर अशा सोल्युशनला आपण हायपरटॉनिक सोल्युशन म्हणतो दुसऱ्या सोल्युशनच्या कम्पॅरिझनला. 2 or more solution having different osmotic pressure, then osmotic pressure of a solution is greater or higher than another solution is said to be hypertonic solution relative to other solution. More concentrated जे solution असतात said to be hypertonic solution because it has higher osmotic pressure, and more dilute solution exhibiting lower osmotic pressure said to be hypotonic solution. आता या ठिकाणी 0.1 मोलर एरिया सोल्युशन घेतलं आणि 0.05 मोलर जर सुक्रोज सोल्युशन घेतलं तर 0.1 मोलर एरिया सोल्युशन हे 0.05 मोलर सुक्रोज सोल्युशनच्या कम्पॅरिझनला हायपरटॉनिक सोल्युशन असेल आणि 0.05 मोलर सुक्रोज सोल्युशन हे ॲज कम्पेअर टू 0.1 मोलर एरिया सोल्युशनच्या कम्पॅरिझनला हायपोटॉनिक सोल्युशन असेल. यानंतर हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक सोल्युशनच्या बाबतीत सांगत असताना ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड is 8 atmosphere. If the blood cells are put in water, it enter in them and the cell swell up. If water enter in excess, the cell burst. Hemolysis. The pressure developed inside the cell due to inflow of water into it. On the contrary, blood cells are put in concentrated solution of common salt. Water flow out, the cells shrink down, it is called plasmolysis. But it kept in 0.85% weight by weight solution of salt in water. There is no change. The reason is that 0.85% salt solution is isotonic with a blood serum. This solution is known as physiologically saline solution. Therefore, medicine are mixed with saline water before injected into the vein. Osmotic pressure and concentrated solution.
Uh, Huntop shows that osmotic pressure obeys certain law with variation of temperature and concentration of the solution in the same ways as gas obeys gas law like Boyle's law and Charles law. Boyle's law, Huntop-Boyle's law, at a constant temperature, osmotic pressure is directly proportional to dilute solution. At a constant temperature, osmotic pressure of dilute solution is directly proportional to concentration, pi proportional to C or pi proportional to 1 upon V at constant T. Huntop-Boyle's law states that at a constant temperature, the osmotic pressure of dilute solution is directly proportional to its concentration, pi proportional to C or pi proportional to V. And Huntop-Charles law, at a constant concentration, osmotic pressure of dilute solution directly proportional to absolute temperature, pi proportional to T. बघा चार्ल्स हंटॉप चार्ल्स बॉईल्सला काय सांगतो, टेम्परेचर जर स्थिर असेल तर ऑस्मॉटिक प्रेशर परासरणी दाब विरल द्रावणाचा समानुपाती असतो सहंतीला किंवा व्यस्तानुपाती असतो डायल्युशनला, पाय प्रपोर्शनल टू सी और पाय प्रपोर्शनल टू 1 अपॉन व्ही. हंटॉप चार्ल्सला काय सांगतो, कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असेल तर ऑस्मॉटिक प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, पाय प्रपोर्शनल टू टी. हे दोन्ही लॉ जर आपण कंबाईन केले तर आपणाला हंटॉप चार्ल्स आणि बॉईल्स लॉ जर आपण कंबाईन केले तर पाय इक्वल टू N2 RT upon V or pi equal to CRT. Pi equal to CRT or pi equal to N2 upon V RT. N2 upon V, we know that number of moles divided by volume of solution is nothing but concentration, where pi is osmotic pressure, N2 number of moles of solute, or molar gas constant 0.082 liter atmosphere mole inverse Kelvin inverse. Then T temperature in Kelvin and M molarity number of moles of solute dissolved in 1 kg of solvent or per liter of solution. त्याला आपण म्हणतो molarity. It is represented by capital M. Therefore, pi equal to MRT. Pi equal to MRT. Solute concentration expressed in molarity. While calculating the osmotic pressure rather than molality, the reason is that osmotic pressure measurement are made at specific constant temperature. It is not necessary to express concentration in a temperature independent unit like molality. तर बघा या ठिकाणी आपण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करतो आहे आणि मोलॅरिटी ही टेम्परेचरवर डिपेंड असणारी क्वांटिटी आहे. मात्र ज्यावेळेस आपण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करत असतो आणि ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करत असताना मोलॅरिटीपेक्षा मोलॅरिटी हे सुपेरियर आहे. याचं रिझन आहे की ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट मेड ॲट स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट असतानाच आपण मोलॅरिटी मोजत असतो आणि त्यामुळं मोलॅरिटी टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस इन कॉन्सन्ट्रेशन इन ए टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी लाईक मोलॅलिटी. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. आता मोलर मास जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल ऑस्मोटिक प्रेशरपासून, वी नो दॅट molar mass pi osmotic pressure equal to N2 RT upon V. N2 upon V is nothing but C concentration, pi equal to CRT. pi equal to काय
CRT. Pi is the osmotic pressure. N2 is the number of moles of solute. R is molar gas constant 0.082 liter atmosphere mole inverse Kelvin inverse. Phi volume of solution. T temperature in Kelvin. Then pi equal to, या ठिकाणी मोलर मास सोल्यूटचं काढतो ऑस्मोटिक प्रेशरपासून. त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला पाय इक्वल टू N2RT अपॉन व्ही. N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे N2 इक्वल टू W2 अपॉन M2, व्हेअर W2 मास ऑफ सोल्यूट, M2 मोलर मास ऑफ सोल्यूट. Substitute the value of N2, then we get equation pi equal to W2RT upon M2V. Osmotic pressure equal to, right to M2V. Pi equal to W2RT upon M2V, where pi osmotic pressure, W2 mass of solute in gram, RT molar gas constant, T temperature in Kelvin, M2 molar mass of solute, phi volume of solution. Therefore, M2 equal to W2RT upon pi V. W2RT upon pi V. जर आपणाला मास ऑफ सोल्यूट माहीत असेल, मोलर गॅस कॉन्स्टंट माहीत असेल, टेम्परेचर इन केल्विन माहीत असेल, ऑस्मोटिक प्रेशर माहीत असेल, व्हॉल्यूम माहीत असेल, वी नो दॅट known the value of mass of solute, molar gas constant, temperature, osmotic pressure, volume of solution, then by using osmotic pressure we have to calculate molar mass of solute M2. Osmotic pressure is not pressure produced by solution. It is only exist when solution separated from solvent by suitable kind of semi-permeable membrane. ऑस्मोटिक प्रेशर हे सोल्युशनने निर्माण केलेलं प्रेशर नाही. हे प्रेशर हा परासरणी दाब कधी निर्माण होतो, ज्यावेळेस सोल्युशनला सॉल्व्हंटच्या साह्याने सेपरेट केलं जातं सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या साह्याने. त्यावेळेस सोल्युशन जे प्रेशर एक्झिस्ट करतं त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे सोल्युशनने निर्माण केलेला दाब नाही. तर ऑस्मोटिक प्रेशर एक्झिस्ट ओनली व्हेन सोल्युशन इज सेपरेटेड फ्रॉम सॉल्व्हंट by suitable kinds of semi-permeable membrane. Osmotic pressure is a very valuable colligative properties than other colligative property because it is useful to determine molar mass of very expensive substance as well as substances that can be prepared in very small amount. प्रिसाईज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही सगळ्यात, ऑस्मोटिक प्रेशर ही सगळ्यात प्रिसाईज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, फार महत्त्वाची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अदर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीपेक्षा. कारण या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या साह्याने आपण व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्सचं मोलर मास डिटरमाइन करू शकतो आणि जो सबस्टन्स आपण अतिशय स्मॉल अमाऊंटमध्ये प्रिपेअर्ड करतो अशा सबस्टन्सचं मोलर मास आपणाला डिटरमाइन करता येतं. म्हणून osmotic pressure is a superior colligative property than other colligative property. Reverse osmosis, the phenomena in which direction of osmosis can be reversed. The phenomena in which direction of osmosis can be reversed, that is flow of solvent, water from solution through semi-permeable membrane by applying larger pressure than osmotic pressure to the solution side is called reverse osmosis. If pressure higher than osmotic pressure applied to the solution, the solvent will flow from solution into the pure solvent through semi-permeable membrane. Since flow of solvent is in reverse direction of osmosis, this process is called reverse osmosis. रिव्हर्स ऑस्मॉसिस आपण कशाला म्हणतो की ज्या प्रोसेसमध्ये
डायरेक्शन ऑफ ऑस्मॉसिस रिव्हर्स करतो आपण. सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशनकडून सॉल्व्हंटकडे सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू आपण करतो. ज्यावेळेस आपण ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा हायर प्रेशर सोल्युशनवर अप्लाइड करतो, त्यावेळेस सोल्युशनमधून सॉल्व्हंटचा फ्लो हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे होतो. याचाच अर्थ फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इंटू प्युअर सॉल्व्हंट, दॅट इज रिव्हर्स प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस, इज कॉल्ड reverse osmosis. This systematic arrangement of reverse osmosis as shown in below figure. Osmotic pressure of seawater, salty water about 3 atmospheric pressure. Hence the higher pressure than 30 atmosphere is applied to the solution side. Then regular osmosis stop and reverse osmosis start. Hence pure water from seawater enter the other side of pure water. तर बघा, ज्यावेळेस आपणाला सॉल्टी वॉटर सी वॉटरपासून डिस्टिल्ड वॉटर जर प्युरिफाय मिळवायचं असेल, आपणाला माहिती आहे सी वॉटरचं ऑस्मॉटिक प्रेशर 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. आणि ज्यावेळेस 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर आपण सॉल्टी वॉटरवर अप्लाइड करतो, त्यावेळेस साहजिकच सॉल्टी वॉटरमधून प्युअर सॉल्व्हंट म्हणजे वॉटर हे फ्लो होतं प्युअर वॉटरच्या साईडला. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो. या ठिकाणी आपण सॉल्टी वॉटर घेतो आहे, सी वॉटर घेतो आहे आणि ह्या ठिकाणी फ्रेश वॉटर घेतो आहे. आणि हे दोन्ही एक सोल्युशन आहे हायर कॉन्सन्ट्रेटेड आणि इकडं सॉल्व्हंट आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून साहजिकच फ्रेश वॉटर सॉल्टी वॉटरकडे फ्लो होईल, परंतु ह्या सॉल्टी वॉटरकडे आपण पिस्टन अप्लाय करतो आहे, एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड करतो आहे, हायर प्रेशर अप्लाइड करतो आहे. आणि हे हायर प्रेशर ज्यावेळेस आपण अप्लाइड करू त्यावेळेस आपणाला सोल्युशनवर ज्यावेळेस एक्सटर्नल प्रेशर सॉल्टी वॉटरपेक्षा 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त अप्लाय करू, साहजिकच सॉल्टी वॉटरमधून प्युअर वॉटर सॉल्व्हंट सोल्युशनमधून फ्रेश वॉटरकडे फ्लो होईल आणि आपणाला रिव्हर्स ऑस्मॉसिस या ठिकाणी घडेल. म्हणजे जे ॲक्च्युली ऑस्मॉसिस घडत असताना लोअर सॉल्व्हंटकडून सॉल्व्हंट मॉलिक्युल सॉल्व्हंटकडून सोल्युशनकडे फ्लो होत असतो सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या साहाय्याने, सेमी पर मेम्ब्रेनमधून. पण ज्यावेळेस आपण ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर इथं अप्लाय करतो, सॉल्टी वॉटरचं प्रेशर किती असतं तर 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं ऑस्मॉटिक प्रेशर, आणि त्यापेक्षा जास्त प्रेशर आपण अप्लाय करतो. ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा एक्सटर्नल प्रेशर आपण जास्त अप्लाइड केलं आणि हे अप्लाइड कुठं केलं, सोल्युशन साईडला अप्लाइड केलं, सॉल्व्हंट साईडला नाही, सोल्युशन साईडला. साहजिकच सोल्युशन साईडमधून सॉल्व्हंट फ्लो होईल कुणाकडे, सोल्युशन टू सॉल्व्हंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. रिव्हर्स ऑस्मॉसिस या ठिकाणी घडतं. आपणाला फ्रेश वॉटर डिस्टिल्ड वॉटर सी वॉटरपासून काय करता येतं, मिळवता येतं. साईड रेग्युलर ऑस्मॉसिस स्टॉप आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस स्टार्ट. हेन्स प्युअर वॉटर फ्रॉम सी वॉटर इंटर इन टू अदर साईड ऑफ प्युअर वॉटर.